आज काका पवार तालीम पुणे या ठिकाणी आलो आहे आणि मी सांगितलं तुम्हाला मागच्या वेळी की हत्तीसारखा पैलवान, ज्याला हत्ती म्हणून आता चिडवायला आले, म्हणजे मी हत्तीसारखा पैलवान म्हणलो ज्याला हत्ती म्हणून चिडवायला आले सगळी मुलं, असा पैलवान उपहिंद केसरी 21 मेडल ह्या वाघाने घेतलेली आहे नॅशनलला. आणि शिवछत्रपती अवॉर्ड जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिला जातो तो अवॉर्ड प्राप्त असणारा हा हत्तीसारखा पैलवान आज आमच्याजवळ आहे. आणि 31 गदेचा मानकरी पण आहे, बघू शकताय. पण काका पवार तालीम सोडलेली नाही, त्या तालमीत अजून सुद्धा आहे. पायाला जखम झाली तरी पैलवान थोडी आईची आठवण आली की लगेच, पैलवान असून दे विद्यार्थी असून दे लगेच घरला पळतो आईला भेटायला. पण ह्यांची आई सुद्धा इथे काका पवार तालीमच आणि वडील सुद्धा काका पवार तालीमच आहे. रोजच्या रोज सराव करण्याचं काम करतो आणि आपलं नाव इतिहासात फार मोठं केलेलं आहे या पैलवानानं. असा पैलवान म्हणजे तुषार दुबे. पैलवान नमस्कार. थोडंसं तुमचं नाव तर आता सगळ्या दुनियेला माहीत झालं. तुमचे वडील पैलवान होते का? पैलवान वडील होते पैलवान, पण आपले नाही का एवढे मोठे होते, फक्त महिलांनी कुस्त्या खेळायचं थोड्या थोड्या. मग तुम्हाला पुण्यात तुम्ही आता आला बरोबर, आणि काका पवार तालमीमध्ये आता सराव करताय. मग तुम्ही पहिल्यांदा तुमच्या स्वप्नात होतं का तुम्ही उपहिंद केसरीपर्यंत जाशीला, तुम्ही 20 गदा घ्यायचीला, 30 गदा घेतल्या तुम्ही, परत 21 मेडल तुम्ही आणलेत नॅशनलचे, हे तुमच्या स्वप्नात होतं का? एवढे मी घेईन. ज्यावेळेस तालमीत मी आलतो सर की घरच्यांचं फक्त एकच म्हणणे होते की तुझं वजन जास्त आहे, तू तालमीत जा, तालमीत जाऊन वजन कमी होईल नाही का. वजन कमी करण्यासाठी मी तालमीत आलतो. बर. पण काय गोविंद, जसं गोविंदाच्या पैसे मी आलो घेतं, तात्या म्हणले एक दिवस तुलाही मोठा पहिला होतील, फक्त तू माझं ऐक, मी जसं सांगेन तसं तू कर, तुला देशातल्या टॉपचा पहिला होऊन करतो म्हणलं. गोविंदा म्हणलं होतं. बर बर. मग म्हणले तू गिरकोला सगळ्यात टॉपचा होतील म्हणले. आणि त्याच्यानंतर मी ऐकलं. तर माझे 2 सिनियर नॅशनलला मिळाले, एक नॅशनल गेम्सला मिळाले, 23ला मिळाले, ज्युनियरला मिळाले, कॅडेटला मिळाले, आणि युनिव्हर्सिटीला गोल्ड आहे. काय सांगताय? ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला गोल्ड आहे. गोल्ड आहे? गोल्ड आहे. अरे वा. सगळे 10 जिरून हरवलेत. 10 जिरून हरवलं. हो. मग काका पवार तालमीत सराव करताना ह्याचा फायदा तुम्हाला बाहेर झाला का सगळीकडे? हो, सगळ्यात जास्त फायदा मला तालमीतल्या जे लढतीचा झाला की जे आमच्या तालमीतले पहिले मोठे पहिला होते ना, विकास जाधव, शिवराज जाक्षे, सदगीर पैलवान, महेंद्र गायकवाड, आता पण जुने बी पैलवान होते का, त्यांच्यासोबत लढत करून करून मला ताकद बनली माझ्या बॉडीत. त्यांच्या लढत करायची? हो. मग कधी टेन्शन पडायचं का त्यांना पाडायचं कधी असं व्हायचं का? मला ते एका लढतीत 30 वेळा पडायचो मी. किती? 30 वेळा पडायचो. मग पण मी परत उठून उभं राहायचो, जेवढ्या ताकदीची पडेल ना तेवढ्या मी उठून उभं राहायचो परत. बर. की पाडा काय होत नाही का. मग कधी काका पवार असून देत किंवा गोविंद तात्या असून देत किंवा काका पवार साहेब असू देत, तर तिने मारलं नाही का? लय तुषार लगा रेड्या एवढा पडतोच का म्हणून मारलं नाही का? तात्या म्हणायचे नाही का तुझं वजन जास्त आहे नाही का, मारायचे पण व्यायामाला मारायचे नाही का, व्यायाम कर नाही का, ठीक आहे. पण तात्या मला एकच सांगायचे की तुझं वजन जास्त आहे, तुला त्रास होईल पण तुला फळ पण मोठं भेटत नाही का. बर बर. जेवढा तू आता त्रास काढशील, आता एवढं करशील तर तुला फळ पण एवढं मोठं भेटणार, त्यामुळे तू काय हे करू नकोस. हा. गोविंद तात्या तुम्हाला जे शिकवतात बरोबर, गोविंद तात्या म्हणतात की बोललंही खरं होते किंवा काका पवार बोललं खरं होते. मला तात्यांचं आहे ना 100% मला स्वतः वैयक्तिक अनुभव आहे. तात्यांनी सांगितलं ना तुझं ह्या वर्षी ह्या स्पर्धेत तुझा नंबर बसणार 100%, तर बसणारच. मग आता आम्ही काय करू? आमच्याबद्दल काय भविष्य विचारू का तात्याला? म्हणजे आता तात्या गोविंद तात्या म्हणायचं सोडून, वस्ताद म्हणायचं सोडून त्यांना बाबा म्हणूया का आपण? तसं आम्हाला बघा सर, मला वडिलांपेक्षा वेगळं नाही का तात्यांचे, म्हणजे असं नाही की त्यांनी लई प्रेम केलं नाही का, वडिलांकडे प्रेम केलं आमच्यावर. खरं? हो. तात्यांनी स्वतः मला कॅम्पला घेऊन गेले ते रेल्वेच्या, तिकडं बनारसला, तिथं प्रॅक्टिस घेतली तात्यांनी चांगली. बरं. तिथून मला कळालं की गिरकुरुमन काय असते, कुस्ती काय असते. बरोबर. त्यामुळे ही माणसं पूजनीयच आहेत ना, काय वंदनीय आहेत ना, त्यांच्या पाया पडावंच वाटतं ना हृदयापासून. जबरदस्ती नाही ना की आलं तर बाबा बाप्पा आला अचानक जाऊन पाया पडायचं, कसं लपून बसूया असली भानगड नाही ना. बाप्पांचा स्वभाव लय वेगळा आहे. बाप्पा साक्षात देवच. खरं? खरंच देव. ज्यांनी बाप्पांना जवळून पाहिले ना ते देवच. ज्यांना आता लोक उद्या कोणी काही बोलतं, पण जे एकदा अनुभवलं ना त्या व्यक्तीला समोर जाऊन नाही का, बोललं बिललं, तर त्या माणसाला समजतं की काकासाहेब पवार काय आहे आणि हा माणूस काय आहे. बरोबर आहे. मी सुद्धा पहिलं याचं तर जरा आमची भेटीगाठी जरा कमी व्हायच्या, पण ज्यावेळी आम्हाला ते जवळच झालं तर मी आता अधिकाऱ्यांना जर फोन केला का कामासाठी, तर म्हणजे काम काय नसते आमचं, फोन केला तर आम्हाला चांगलं बोलवतात. ही चांगली गोष्ट. आणि
ऍक्च्युली हे बिराजदार मामांचेच गुण आहेत हो. असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही नाही बरोबर आहे, 100% सर. कारण त्यांनी जे शिकवलं ते चांगलं शिकवलं. सर बाप्पा असे की कुठलाही माणूस येऊ द्या, नाही हा शब्द त्यांच्या तोंडात नसतोच. काय सांगताय? नाही हा तालमीतला असो किंवा कुठला असो, हा. बाहेरचा असो, काही काम असू द्या करतोच म्हणणार. खरं? हो. क्या बात आहे. वस्ता आता तुम्ही इथं हे करता, तुम्ही आता व्यायाम तुमचा थांबलाय तुमच्या पायाला इंजुरी झाल्या म्हणून. हां. मग आता हिंद केसरी स्पर्धा आहे सातारला, त्या तिथं तुम्ही जाणार आहे का नाही? नाही आमच्या तालमीतले पहिलं आहे त्यांच्यासोबत जाणार ना बघायला. बघायला जाणार तुम्ही? काय खेळणार नाही? ऑपरेशन मग ऑपरेशनमुळे खेळता येत नाही. हा. बरोबर. पण आता तुमच्या आता तालमीला तुम्ही थांबवल्या का अजून खेळताय नाही तुम्ही? सर खेळतोय मी अजून. खेळताय? हो. बरं. आता सर फक्त मी 1-2 महिने अजून नाही का रेस्ट, त्यानंतर मी असणार पुढल्या वर्षी मला किस्सा 100% असणार. वय किती आहे आपलं? आता सर माझ्या 26 चालू आहे. मग 26व्या वर्षी 20-21 मिडल हो आणि छत्रपती पुरस्कार. सर मी 2 वर्ष माझ्यावर बॅन आहे, हे 2 वर्षापूर्वीच मिळेल माझी सगळी. बॅन म्हणजे कसला? माझ्यावर सर बॅन टाकलं होतं कुस्तीगिरी परिषदेने. काय झालं? का बरं? ते सर थोडं चालता नाही का वादविवाद झालता, म्हणजे काय झालं? राजकारण झालं सर माझ्यावर. हा म्हणजे कशाबद्दलचं? काय झालं सर की मी गोव्याला नॅशनल गेमला माझ्या पायाला लागलं होतं आणि मी फुलगावचं महाराष्ट्र केसरी खेळलो नाही, बरं. त्यामुळे माझ्यावर जाणून बुजून बंदी घातली होती. का बंदी घातली महाराष्ट्र खेळला नाही म्हणून? की ते त्यांचं म्हणणे की तो हटकून नाही खेळला नाही का, ते तालीम कुस्तीगीर संघ आणि परिषदेच्या दोन्ही वादामुळे बंदी घातली माझ्यावर. अरे. म्हणजे चुकून झाले असते मला वाटतं का हे त्यांच्या हातून जाणून बुजून चुकून झाले? त्यांनी जाणून बुजूनच केलं. म्हणजे असं तुमच्या करायला नको पाहिजे होतं. हा 5 जणांची बंदी होती आमच्यावर. कुणा म्हणावं? माझ्यावर मनीष रायते पैलवान, नामदेव कोकाटे, स्वप्नील शेलार, संकेत ठाकूर. अरे. मी 5 जणांना नुकसान झालं 2 वर्षात. हो 1 वर्षाची बंदी होती, 1 वर्ष नुकसान झालं आमचं. अरे बापरे. त्यानंतर मी पायाला लागले. मग तुम्ही ह्याच्यासाठी कोर्टात वगैरे गेलो नाही? गेलो की कोर्टात मी, मग स्वतः गेलो की कोर्टात मी सर. बरं. मग पण सर काय सगळे ते आता आपली ताकद तेवढी पोचत नाही त्यांच्या एवढी. बरोबर असं असतात. पण तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही भरपूर मिळवले, याचा आनंद आहे का 26व्या वर्षी? हो सर आनंद आहे ना. सर त्यांचं- आपण सगळे खरं मिळवले नाही का, खोटं आपल्यात एक पण नाही. आपण जे केले ते काटाच खेळलोय नाही का सगळ्यांबरोबर आतापर्यंत, त्यामुळे ओरिजिनल आहे. ओरिजिनल आहे? हा कसं बी असलं पण ओरिजिनल सर आपण नाही का, डुप्लिकेट काम नाही आपलं काही, नाही आणि चालत पण नाही आपल्याला. चालत पण नाही. कधी नोरा कुस्ती खेळण्याचा योग आला नाही असतात तुम्हाला? नाही सर तसलं काहीच नाही सर. कोणी पण सांगावं, मी सर काय काय कुस्ती 8 वेळा पडलो काय पहिल्या सोबत, पण नोरा कुस्ती कधी कोणाला सोबत खेळलो नाही. कोणी पण एक बोट करून दाखव की तू शार्दू यासोबत नोरा कुस्ती खेळलाय, अजिबात नाही. अजिबात नाही. वय वर्ष 26 आहे त्या पैलवानाचं. हे रक्तामध्ये असावं लागतं, संस्काराचं असावं लागतं. म्हणून म्हणतात हरिश्चंद्र बिराजदारांचं नाव काढलं की छातीला मनशांती होते, ऑटोमॅटिक हुंदका पडतो. तसेच काका पवार सुद्धा त्यांच्या तालमीत तयार झाले, त्यांच्या तालमीत तयार झाले अनेक मल्ल आहेत. हे प्रामाणिकपणाचं त्यांचं हे फळ आहे. यांची मॅन्युफॅक्चरिंग आहे, यांची जी पुढची पिढी आहे, पैदाईस आहे, ही बघा. हे असे आहे इमानदार. पडलं तरी सुद्धा 8 वेळा पडलं याचं दुःख नाही. म्हणजे नाही. सांगा आता तुम्ही मीडियात सांगताय पडलं सर काय, आपण काटा खेळलोय ना. पडलाय म्हणजे अपमान नाही का तुमचा? आता पडलाय म्हणजे दुनिया तसं आपण गांडू कुस्ती करून तो पडलो नाही ना. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. काय आणला देवा थापा मारले 4 उड्या, नाही तसंच नाही घेऊन सर आपण काटा खेळतो ना. पडलं तर चालतंय. हा पडू दे, काय घरी येते का पडलं पण. क्या बात आहे. त्यामुळं तुम्ही सर्व महाराष्ट्रातले पैलवानांना तुम्ही सांगशील का की त्यांनी नोरा कुस्त्या करू नये? आता नोराचं प्रमाण वाढले हो असं नाही सर. नोरा कुस्त्या कोणी आता काय झालं, देवा थापा आणलाय नाही का, तसे महाराष्ट्राचे पहिला बऱ्यापैकी सगळे खेळतात काटा चालूला हो सगळ्यांच नाही का. म्हणजे बाहेरचे देवा थापा बिवा ह्यांना बंद केली पाहिजे. पण तू मला सांगा, तो पैलवान आता मला परवा भेटला, त्यांनी सांगितलं की मी मनोरंजनाची कुस्ती खेळतोय, हे मी सगळ्यांना सांगतोय, बंद का केलं पाहिजे सांगा बघूया. सर पण ती आपली खरी कुस्ती असते ना. एक दोन्ही एका मैदानात कुस्ती होतात, एक कुस्ती खरी असती आणि एक कुस्ती खोटी असती. सर काय होते की खऱ्या पायला तेवढा मानपान जात नाही जेवढा देवा थापाला मानपान आहे तेवढा. बरोबर आहे. त्यामुळे ते देवाचा पण आणायला नाही पाहिजे. नाही ना सर. काय होतं माहिती का, कुस्ती असते 1 नंबरला महाराष्ट्र केसरी पैलवानची आणि देवा थापा मध्ये खेळतो. देवा थापा खेळला की अख्खा पब्लिक पुढे जाते निघून देवा थापाच्या मागं, म्हणजे महाराष्ट्र केसरीची काय मानपान राहिलं. फार मोठी गोष्ट बोलताय वस्ताद, फार मोठी गोष्ट आहे. सर खरी गोष्ट आहे सर. नाही, वाईट वाटतं आपल्याला. सत्य आहे हे, सर सत्य जे आहे. काय लाल मातीमुळे आपण इथं. होय वस्ताद, बरोबर आहे. मग तुमचं मत हे आहे. आता तुम्ही ज्यावेळी आता एवढं हिंद केसरी खेळा, बरोबर,
पैलवान इंजेक्शन घेऊन सुद्धा कुस्त्या करायला लागलेत पैलवान, मला माफ करा. सर खेळतात ना बऱ्यापैकी, तसं नाही घेतलं पाहिजे, ती गोष्ट चांगली नाहीये. कारण काय झालंय हे ना, काय व्हायलंय लहान लहान मुलांना अटॅक घ्यायला लागले हो, 13-14 वर्षाच्या पोराला अटॅक घ्यायला लागला हो. सर वाईट गोष्ट आहे नाही का, मेडिसिन हे कुणीच नाही केलं पाहिजे. चांगलं खावा, चांगला खुराक खावा, गुरूंचा ऐका, गुरु सांगेल ती पूर्व दिशा माना, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. नाहीतर नाही नाही. उद्या कुणी काही सांगते सोबतचे मित्र हे कर ते कर, ते साफ चुकीचं आहे. कुणाला ऐकायचं त्या नाही. गोष्टीकडे लक्ष नका देऊ. स्वतःच आपलं वाटोळं होतं. ह्या गोष्टी मला पण खूप अनुभव आलाय सर. ठीक आहे की, बरोबर आहे की. पण सर चुकीच्या व्यक्तीच्या सोबत राहू पण नका. चांगल्या व्यक्तीचा सल्ला घ्या, वास्तवांचा ऐका. मग तुम्हाला नोकरीची संधी मिळाली का? हो सर, चालू आहे माझं नोकरी जातं नाही का. कुठे भेटेल तुम्हाला? आपलं चालू आहे महाराष्ट्र शासनाकडे नाही का. चाललंय. हा सर, रेल्वेचं काय झालं, माझं मिडल बसलं नाही का, शाळा पूर्ण असल्यामुळे वय निघून गेलं. शाळा किती आहे तुमची? सर आत्ता माझी 12वी झाली. माझं 26 वर्षाचं पिल्ला आहे बघा हे. 26 वर्ष वय आहे. सर पण काय 1-2 वर्ष शाळेत गॅप पडला नाही का माझा. हा, बरं. आता 12 झाली म्हणजे आता नोकरी लागणार. हा बरं. आता भविष्यात तुमचं काय टार्गेट आहे? तुम्ही भविष्यात काय करू इच्छित आहे? सर इंटरनॅशनल पाहिजे व्हायचे आणि महाराष्ट्र केसरी गाथा घ्यायची. बाकी सगळे भेटलेले आहे मला. नॅशनलचे सगळे जेवढे टोटल इंडियात जेवढे नॅशनल ना, प्रत्येक नॅशनलमध्ये नंबर आहे माझा. बर. हा. त्यामुळे आता सगळं भेटलंय. गिरकोला बी मग महाराष्ट्र, मग इंडियात नॅशनल मिळालं म्हणजे मग महाराष्ट्राची राज्यच झाली हो. हो. त्यात काय घेणार? हे काय आहे? स्वप्न असेल ना काय घरच्यांचं की बाबा आपला मुलगा महाराष्ट्र केसरी पाहिजे. बरं, मग तुम्ही महाराष्ट्र शिवायचा. हा बरोबर आहे. पण महाराष्ट्र केसरीपेक्षा सुद्धा वरती इंटरनॅशनल खेळायचं जे स्वप्न आहे तुमचं, हे माझं मत आहे महाराष्ट्र केसरीपेक्षा सुद्धा मोठं स्वप्न आहे असं मला म्हणायचं आहे. कारण तिथं जे मल्ल येणार ते जागतिक दर्जाचे मल्ल येणार. बरोबर. मग त्यासाठी तुमचा सराव आता चालू आहे का त्या सर आता पद्धतीचा? माझं सगळं बंद आहे सध्या. फिजिओथेरपी चालू आहे नाही का. बरोबर. बाकी आता हळूहळू थोडासा व्यायाम चालू केलाय, बरं. थोडा आखाडा खांतोय. मग गोविंद तात्या वगैरे मार्गदर्शन देतात का तुम्हाला? हो सांगतात ना तात्या. तात्या म्हणले कर, अजून काय संपलंय का म्हणले, तुझा चांगला व्यायाम कर होतील म्हणले. बरं. आणि काका बसतात? बाप्पानेच बोलून घेतलं ना, मी घरी होतो 2 महिने. काय सांगताय? ऑपरेशन झालं घरी होतो. हा. बाप्पा भावापाशी बोलले की त्याला म्हणा किती दिवस झाले, 2 महिने झाले की आता बस की म्हणली. बर. मग लगेच आला का? लगेच दुसऱ्या दिवशी आलो. आज संध्याकाळी भावाला बोलले की सकाळी मी लगेच आलो. क्या बात आहे. म्हणजे गुरुचा आदेश म्हणजे फार महत्वाचा आहे ना. हो सर. सर जे काय आहे ते बसले त्यांच्यामुळे बसले तुमच्यापाशी. त्यामुळे त्यांचं ऐकलंच पाहिजे. हो मग. दुसरी गोष्ट असता, तुम्ही जे खेळायचं ते तुझा फेमस डाव कुठला होता हो? सर मी समोरून पोटाखाली घेऊन मागं थ्रो मारायचो. बॅक थ्रो? हा समोरून मारायचो. बाकीचे पाठी म्हणून मारतात, मी समोरून मारायचो मागं. बॅक थ्रो? हा. मग एवढं मोठं शरीर कसं बघितलं नाही का? हो का? हे बघा फोटो. कसा मारलाय बघा. बॅकचा डायरेक्ट उलटा. आता मुलं जरा काय बोलले तालीम सोडतात. तुम्ही एकाच तालीमीत किती वर्ष झाला आहे? सर मला आत्ता येते, मी 2013ला येतो आलो. 13 म्हणजे की 13 वर्ष झाली तर? हो. मग एकच तालीम बदलली का नाही? नाही सर, असं इथं आल्यापासून मला सगळं भेटलंय. आपण एका ठिकाणी निष्ठावंत राहायचं. मग काय लाल माती काय नाही काय नक्कीच देते, घेत नाही देत बाहेर 100% देते. निष्ठावंत पाहिजे. नाही तर काय रोज तालीम बदलली, इकडे गेला तिकडे गेला, सर ती किंमत राहत नाही पहिला मला पण. किंमत राहत नाही ना. ते वाचताना पण त्यांचं म्हणणं होत काय नाही का थांबत नाही एका ठिकाणी. त्यामुळे त्यांना पण वाईट वाटतं. बाप्पांनी आपल्या मुलासारखं प्रेम केलंय. बरोबर आहे. त्यामुळं तुम्ही नवीन पिढीच्या पैलवानांना काय सांगशील? आता तुमच्या जोडीच्या पैलवानांना काय सांगशील अवस्था आहात? काय नाही, फक्त गुरुचं ऐका, चांगला व्यायाम करा, स्वतःकडे लक्ष द्या नाही का. इतर बाकीच्या गोष्टी कुठल्या पडू नका, कोणाचं काय ऐकू नका. आपल्या आई वडिलांना महत्व द्या. सगळ्यात मोठी गोष्ट आई वडिलांची सेवा करा. बर. जर सेवा आई वडिलांची केली तर 100% आई वडील, गुरु आणि लाल माती कधीच तुम्हाला कमी पडणार नाही. कधीच कमी पडून देत नाही. क्या बात आहे. त्यामुळं हे अशा पद्धतीने केलं पाहिजे. आता तुमच्या आवडीचा पैलवान कोण हो? माझ्या आवडीचे पहिला राहुल नावावर. राहुल त्यांच्या कुस्त्या बघितल्या का? राहुल हो, नानांच्या कुस्त्या बघितल्या की. नानांसोबत मला नाही का म्हणजे माझं भाग्य एक इंडिया कॅम्प करायला भेटला. बर. हो, नानांसोबत. नानाबरोबर पकडी केली का नाही? नाही नाना खाली बारकं? नाही ते त्यांचं वजन गट वेगळा होता. मी किती वजन? पिस्टल होते, मी गिरकुल होतो. त्यांचा वजन बारका तुमच्यापेक्षा? मग खेळ कधी एखाद्या वेळेस आखाडे झाली का नाही दोघांची लढाई? नाही बॉल बिल काय नाना चेष्टा केली. किती एकदा खेमी आवाज होती मला अशीच. मग केकडला असणार ओरडलो मी. कारण हात म्हणजे ह्याच्या हात म्हणजे लोखंडागत. एक विनयशी पहिला नाही का नंबर होता. त्या पहिला कोण शिकायला खूप काही. राहुल यांच्या ना नंबर होता. कधी गर्विष्ट नाही काय? कधीच नाही.
म्हणजे आव नाही मी मोठा असल्याचा कधीच नाही अजिबात. हे त्यांच्याकडे शिकायला भेटते ना पैलवानाच्या. ना आता पण नाही घाले ना, खालून निघाले ना वरपर्यंत कोणासोबत शांत त्यांची खाली मान घालून इथे येतात, ते व्यायाम करणार शांतीने बोलणार. कधी असं काही कोणाला बोलणार नाही. कधीच कोणाला काय बोलत नाही, सांगणार चांगला व्यायाम करा, हे व्यायामाबद्दल सांगणार. हां पण बाकी असं कोणाला कधीच काही नाही. म्हणजे आता येतात तुम्ही व्यायामला कधी कधी. हो संध्याकाळीच ना. बर. आणि येऊन शांतपणे जाणार. एकदम शांत. म्हणजे नम्रता ही आहे ना त्याच्यात. खूप. ही तुमच्या तालमीत बऱ्याच पोरांच्याकडे आम्ही ऐकतो, नम्रता ही तुमच्याकडे लय आहे हो या तालमीत. नानांपासून नाही का म्हणजे शिकले ना सगळे खाली मुलं. बरोबर बरोबर बरोबर. एक नानांका पाहून आदर्श नाही का म्हणजे. आणि त्याच्या अगोदर बिरादर मामांचं पण होतं म्हणा. हो. तुम्ही बिरादर मामांना बघितलं का. असं बघितलंय मी पण नाही का असं संपर्क जास्त. संपर्क नाही कारण ते वारले जुना आकाराला. हा. बरोबर आहे. तुमच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला हो. आदर्श सर्वजण शिवछत्रपती पुरस्कार भेटला त्यावेळेस. तुम्हाला त्यावेळेस सगळ्यात आनंदाचा वाटलंच नव्हतं की भेटल मला हा पुरस्कार कधी भेटल. हा पण त्याला मी घालतो नाही का खाली ट्रॉफी पुरस्काराची नाही का, आता आपल्याला कधी भेटायचं नाही का म्हणजे. हा म्हणजे साक्षात तो दिवस आला. आला. मग ते आनंदाचा क्षण. आनंदाचे आणि सगळ्यात दुःखाचा क्षण कुठला हो. ऑपरेशन झालं. ऑपरेशन पाया झालं ते दुःखाचं कसं काय क्षण. ऑपरेशन झाल्यावर माणसाला बरं वाटतंय, तुम्हाला दुःख कसं काय झालं. सर खूप फिट झालतो नाही का मी ह्या वर्षी. वजन बिजन कमी केलं. बरं. नेमकं 1-2 महिने आधीच लागलं मला कुठे स्पर्धेला. स्पर्धेतला खेळताना कुठे. मैदान लागलं सुदर्शन खोतकर सोबत. अरे मी उचलताना काय झालाच मग. आता नेमकं मला कितीच्या आधीच 1 महिने लागले. त्यामुळे तुम्हाला 31 डिसेंबरला ऑपरेशन केलं. लगेच. हम्म. त्यामुळे आता व्यवस्थित आहे. हो आता आहे व्यवस्थित. बरं बरं. पैलवान जे पैलवानकीमध्ये खेळत असतात बरोबर, त्यावेळी पैलवानाने कशा पद्धतीने राहावं आणि त्यांनी भविष्याचा कसा विचार करावा, भविष्यात काय बनण्याचा प्रयत्न करावा त्यांनी. पहिलवानी एक विषय आहे की जेव्हा आपल्या अंगात ताव आहे ना हां तेव्हा त्यांनी सगळ्यांसोबत नाही का व्यवस्थित जाणे पाहिजे नाही का, संबंध जपले पाहिजे माणसांसोबत. हां की बाबा कुठल्या मैदानात पैसे 5-10 हजार कमी दिले त्यांना काही घेतले पाहिजे नाही का. काय बोलायला नाही पाहिजे. हा लोकांचा मान ठेवला पाहिजे की तेच लोक तुम्हाला पडत्या काळात उचलतात. पडत्या काळात. हो हा वैयक्तिक माझ्यासोबत अनुभव आहे. कुठं सर मी आता कुठल्याच मैदानाला म्हणलं नाही मला 50,000 द्या 40,000 द्या काहीच नाही म्हणलं. हां दिन तेवढेच खेळले सर मी. दिल तेवढ्याच. हो मग काय पण देऊ त्यात. हा फक्त फोन आला ना हा कुस्ती हा द्या समोरच्याला दिन तेवढं मला द्या. हां बस संपला विषय. हा मग ते गावाले आपण जेव्हा आपला ऑफ टाइम असतो ना तेव्हा ते पण विचार करतात की हा पैलवान ह्याने आपल्याला कधी पैसे मागितले ह्याची कुस्ती घ्या म्हणतात. बरोबर बरोबर बरोबर. त्यामुळे घेणारच तुमचं. हो त्यामुळे आता जी काही पैलवानच्यात फॅड आहे की मला एवढंच द्या तरच मी खेळतो. पैलवानांनी समजून घेतलं पाहिजे की बाबा नाही का गाव पण एवढी मोठी असतात, सगळे गाव सारखी नसतात. एखादं गाव मोठं असतं एखादं गाव बारीक असतं. ऍडजस्टमेंट केली पाहिजे ना. केली पाहिजे ना. हा फार मोठी गोष्ट आहे. नवीन पैलवानांना व्यसनाबद्दल काय सांगतील पैलवान तुम्ही. व्यसन त्यांनी पैलवानी व्यसन केलंच नाही पाहिजे. कुठलंही असू दे. कुठलंच नका व्यसन करू. हा. फक्त आपला व्यसन व्यायामाचं व्यसन आणि खाण्यापिण्याचं व्यसन हेच व्यसन करायचं. बरं दुसऱ्या चुकीच्या गोष्टीत नाही पडलं पाहिजे. बरोबर आहे. हा पैलवान म्हणजे पैलवान तुषार दुबे ज्यांचं वय 26 आहे, 21 पुरस्कार आहेत, 30 गदेचा मानकरी आहे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त असणारा, उपहिंद केसरी असणारा आणि अनेक नामांकित मल्लांच्यावर कुस्त्या करून त्यांना चितपट करणारा आणि कधीही आपलं अपयशसुद्धा दणकटपणे किंवा ताकदीनं धाडसानं सांगणारा हा पैलवान म्हणजे तुषार दुबे. काका पवार तालीम पुणे या ठिकाणी सराव करतो आणि निर्भीड व्यक्तिमत्व, प्रामाणिक माणूस, या प्रामाणिक माणसांच्या लिस्टमध्ये असणारा हा पैलवान आहे तुषार दुबे. वय वर्ष 26 आहे. तर मी याला सादर प्रणाम करतो की या माणसानं चांगलं लोकांना मार्गदर्शन केलं. धन्यवाद.